तर मित्रांनो, आज आहे आमचा तिसरा दिवस आणि आम्ही चाललो आहे एलोरा केक. एलोरा झाला ना त्या दिवशी, मंदिरला चाललो. कुंड शिवालया कुंड नावाचा एक कुंड आहे, तिथंच एलोरा केव्स त्याच एरियामध्ये. आम्ही तिथं चाललोय आज. ऐतिहासिक हे कुंड आहे. मग अजून एक भद्र मारुतीचं मंदिर आहे, तिथंही चाललो आहे. आणि मग लेट्स सी, काही प्लॅन तर केला नाही आज असं स्पेशली. बघूया जे पण काही होत आहे दाखवेल. पण आम्ही इथं आलेलो जेवायला. काही प्लॅन नव्हता कुठं जायचं काय नाही. अचानक ठरलं की अजेंडाला जायचं. आम्ही इकडे रेस्टॉरंटला लंचसाठी थांबलेलो. बघूया जाऊया. वेदर तर क्रिस्प आहे. बहुत अच्छे बोल वचन देतो. अच्छा, वी आर गोइंग टू अजेंडा केव्स. बघूया आता. तर आम्ही सध्या आलो आहे अजंठा केव्सला. बघूया काय सीन आहे. व्ह्यू तर एकदम ऑप्टिमिस्टिक आहे. आणि वॉटरफॉल्स वगैरे नसतात का फारुख भाई? इथं नसते का वरती? नाही, वरती नाही. अच्छा, तर हे आहे फारुख भाई, हे आमचे आजचे गाईड आहे. फारुख भाई, tell me something about yourself. क्या बोला? तुमच्याबद्दल काहीतरी सांगा. Actually, I'm not going to school. I'm born this village. I teach some tourists. Many tourists stay 10 day, 15 day my village. A little bit Japanese also, little bit Korean, French, little bit Spanish also. So हे त्यांची स्किल्स आहेत. त्यांना वेगळ्या प्रकारचे भाषाही बोलता येतात. सह्याद्री पर्वतामध्ये वसलेल्या या लेण्या प्राचीन भारतीय कला आणि संस्कृतीचे सुंदर उदाहरण आहेत. अजिंठा लेण्याचा शोध 1819 साली काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लावला. ह्या लेण्या इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात तयार झाल्या होत्या.
आणि बौद्ध भिक्षूंनी त्यांचा उपयोग केला होता. अजिंठा लेण्यात टोटल 30 लेण्या आहेत. अजिंठा लेण्याची भिंतचित्रे त्या काळाच्या कलात्मक कौशल्याचे उत्तम उदाहरण आहेत. येथील चित्रांमध्ये नैसर्गिक रंगाचा वापर केला गेला आहे, ज्यामुळे रंग हजारो वर्षांनंतरही ताजे दिसतात. लेण्यामध्ये बौद्ध धर्माच्या विविध कथांच्या चित्रण केल्याने आणि चित्रात सूर्यप्रकाशाचा तंत्रज्ञान वापरल्यामुळे विशेष दृश्य प्रभाव मिळवला आहे. याशिवाय काही चित्रांमध्ये त्या काळातील पोशाख, दागिने व मानवी भावनांचा सूक्ष्म तपशील दर्शविला आहे, जो त्या काळातील जीवनशैलीला उजागर करतो. अजिंठा लेण्या केवळ कलात्मक नाहीत, तर बौद्ध धर्मासाठी महत्त्वाचे स्थान आहे, कारण की सन 1983 मध्ये युनेस्कोने त्यांना जागतिक वारसा स्थळ घोषित केले. अजिंठा लेण्यामध्ये एक गुप्त सुरंग आहे, जी आजही पूर्णपणे शोधलेली नाही. या सुरंगेच्या अस्तित्वाची माहिती काही प्राचीन ग्रंथांमध्येच आढळते, परंतु तिच्या संदर्भात किंवा तिच्या वापराबद्दल काही खास माहिती उपलब्ध नव्हती. काही संशोधकांच्या मते ही सुरंग लोकांच्या संपूर्ण प्रणालीशी जोडली गेली असावी. आम्हाला फायनली सीट भेटली आहे बसमध्ये. ही बस आम्हाला अजिंठा केव्सपासून डायरेक्ट पार्किंगमध्ये नेणार आणि मग तिथून आमचा ड्रायव्हर आम्हाला पिकअप करून हॉटेलला सोडणार. आज आमचा हॉटेल चेंज होणार आहे, बिकॉज काहीतरी इश्यू आला आहे हॉटेलमध्ये रिगार्डिंग इलेक्ट्रिसिटी येणार. तर आम्ही हॉटेल चेंज करणार आहे आणि मग आज तिकडे जाऊन वी गोना गो होम बॅक टू मुंबई टुमॉरो मॉर्निंग. बेसिकली सीन असं झाला की जिथं आम्ही अगोदर स्टे करत होतो तिथं थोडासा इश्यू आला विथ द इलेक्ट्रिसिटी आणि लास्ट मिनिट वी हॅड टू चेंज द हॉटेल. सो दे शिफ्टेड अस टू दिस हॉटेल. लाईक दिस इज बेटर हॉटेल, बट ॲज आय एम अ रेंज लेवल तिकडचा ॲम्बियन्स खूप चांगला होता. तर हॉटेल चांगलं आहे, रूम्स चांगले आहेत, सगळं चांगलं आहे. आणि बस वी आर हिअर फॉर 5 hours. सकाळी 5:30 वाजता आम्हाला परत चेकआउट करायचं आहे. दिवस पुरा बिझी ॲडव्हेंचर्स वगैरे केला. तर आता बघूया काय झोपायचं आहे आणि निघायचं आहे. नाव तर पार्ट ऑफ ट्रिप. बॅड टाइम्स, गुड टाइम्स, एव्हरीथिंग इज देयर. तर आम्ही जाणार आहे जेवायला आणि मग बघूया काय ते. तो आता आम्ही चाललो आहे परत घरी आणि आम्ही थांबलो आहे आमच्या ट्रेनसाठी. छोटीशी झोप घेतली हॉटेलमध्ये. रात्री डिनर वगैरे केलं, त्याच्यात पण थोडासा ट्रेन झालेला. तर आफ्टर ऑल आम्ही फायनली स्टेशनवरती आलो आहे आणि वी आर वेटिंग फॉर आवर ट्रेन. आम्ही जाणार आहे वंदे भारत एक्सप्रेससाठी. आणि नाही आली झाली की तुम्हाला दाखवेल.